आताची एक मोठी बातमी बघूयात। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेजस विमानामधून उड्डाण केलेले आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः पायलट सीट वरती बसलेले आहेत। बंगळुरूच्या येलाहंका एअरबेस वरून स्वदेशी लढाऊ विमानामधून त्यांनी उड्डाण केलेले दिसतंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी 25 नोव्हेंबर रोजी बंगळुरू येथे तेजस लढाऊ विमानाचं हे उड्डाण केलेलं आहे आणि मिळालेल्या माहितीच्या नुसार पीएम मोदी बंगळुरूच्या येलाहंका एअरबेस वरती पोहोचलेले होते आणि जिथे त्यांना स्वदेशी लढाऊ विमान तेजस याच्यामध्ये बसून त्यांनी हे उड्डाण केलेलं आहे। तेजस हे भारतीय बनावटीचं विमान आहे। हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडनं हे विमान बनवलेलं आहे, विमानाची निर्मिती केलेली आहे। हे एकच इंजिन असलेलं हलकं असं लढाऊ विमान आहे, ज्याच्यामध्ये 2 स्क्वॉड्रनचा हवाई दलामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। आणि ही मोठी बातमी बघतोय आपण आताची। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेजस विमानामधून उड्डाण केलेलं दिसतंय आणि यावेळेला ते स्वतः पायलट सीट वरती बसलेले होते। बंगळुरूमधून त्यांचं हे उड्डाण झालेलं आहे, त्याचे फोटो सुद्धा आता काहीसे समोर येत आहेत आणि बंगळुरूच्या येलाहंका एअरबेस वरून हे उड्डाण त्यांनी केलेलं आहे। आणि याविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्या सोबत आहेत। उमेश, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे तेजस लढाऊ विमान जे आहे ते उडवलेलं आहे। तेजस विमान जे आहे ते हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या कंपनीने विकसित केलेले अगदी भारतीय बनावटीचं असं विमान आहे। स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे विमान उडवताना तो पूर्ण आर्मीचा आपला जो गणवेश असतो तो घातला आणि त्या गणवेशात त्यांनी हे विमान जे आहे ते उडवलेला आपल्याला पाहायला मिळतंय। अगदी उमेश, अधिकची काय माहिती आहे? म्हणजे यात आपण पाहिलेलं आहे की पंतप्रधान स्वतः या पायलट सीट वरती बसलेले होते, याच्या प्रशिक्षणाच्या संदर्भातली काही मिळू शकली आहे का? नक्कीच ज्या कोणतेही विमान उडवताना एक प्रशिक्षण नक्कीच घ्यावं लागतं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे विमान उडवण्याआधी एकूणच विमान उडवण्याबाबतचे जे बेसिक सगळं ज्ञान होतं ते प्राप्त करण्यात आलं होतं, अशी माहिती जी आहे ती मिळत आहे। आणि भारतीय बनावटीचं हे विमान उडवताना त्यांनी त्यांच्यामुळे जो विश्वास आहे सेनेमध्ये तो एक निर्माण झालेला आहे। त्यामुळे या पंतप्रधानांनी फोटो स्वतः ट्विट करून ज्यांनी या विमान उडवण्याबाबतची माहिती दिल्यानंतर खास करून सेने। ठीक आहे, अगदी धन्यवाद उमेश या माहितीसाठी। तर आपण बघतोय हे काहीसे फोटो आपल्या समोर येत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः या तेजस विमानामध्ये बसलेले आहेत आणि पायलट सीट वरती ते बसलेले आहेत आणि त्यांनी स्वतः या विमानाचं उड्डाण केल्याचे हे काही फोटो आपल्या हाती लागलेले दिसतात। तर तेजस हे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडनं तयार केलेलं, विकसित केलेलं भारतीय बनावटीचं हे विमान आहे आणि एकच इंजिन आहे या विमानाला, हलकं असं लढाऊ विमान आहे। तर त्याच्या 2 स्क्वॉड्रनच्या हवाई दलामध्ये समावेश सुद्धा करण्यात आलेला आपल्याला दिसतोय। लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांनी हे विमान विकसित केलेलं दिसतंय। तर माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी या विमानाचं नाव तेजस ठेवलेलं होतं। खरं तर मेक इन इंडियाच्या अंतर्गत हवाई दलामध्ये असणाऱ्या असंख्य उपकरणांची आणि शस्त्रांची सुद्धा निर्मिती भारताकडून केली जाते। त्यापैकीच तेजस हे अत्यंत महत्त्वाचं असं एअरक्राफ्ट आपण म्हणू शकतो। तर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडनं विकसित केलेलं हे विमान आणि या विमानामधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः उड्डाण केलेलं दिसतंय। तर आताची मोठी बातमी आपण बघतोय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेजस विमानामधून स्वतः उड्डाण केलेलं आहे आणि स्वतः ते पायलट सीट वरती बसलेले होते, याचे फोटो सुद्धा आता समोर येत आहेत। बंगळुरूमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विमानामधून उड्डाण केलेलं आहे। बंगळुरूच्या येलाहंका एअरबेस वरून या स्वदेशी लढाऊ विमानामधून त्यांनी उड्डाण केल्याची ही सगळी माहिती मिळते आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी 25 नोव्हेंबर रोजी म्हणजे आजच या बंगळुरूच्या एअरबेस वरून या विमानाचं उड्डाण केलेलं दिसतंय आणि याचे काहीसे एक्सक्लुझिव्ह असे फोटो सुद्धा समोर आलेले दिसतात। बंगळुरूमधून हे उड्डाण झालेलं आहे। येलाहंका एअरबेस वरून त्यांनी हे उड्डाण केलेलं आहे। स्वदेशी बनावटीचं अत्यंत महत्त्वाचं असं भारताकडे असणारे हे विमान
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडनं याची निर्मिती केलेली आहे. हे विमान विकसित केलेलं आहे. भारताच्या ताफ्यामध्ये काहीशी तेजस विमानं आहेत आणि हलकं इंजिन आहे या विमानामधलं. तर माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी या विमानाचं नाव तेजस ठेवलेलं होतं. तर LCA इंजिन जे यामध्ये वापरलं गेलंय ते फक्त देशामध्येच बनवलं जात आहे. त्यासोबतच LCA मार्क 2 या हलक्या लढाऊ विमानाचं इंजिन आणि स्वदेशी प्रगत असं तंत्रज्ञान वापरून हे पहिलं विमान बनवण्यात आलेलं आहे. त्यामुळे हे दोन्ही क्वाड्रन जे आहेत ते आता देशामध्ये तयार केले जात आहेत आणि भारतातील संरक्षण क्षेत्र मजबूत करण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः हे विमान चालवलेलं आहे. या विमानाचं उड्डाण केल्यामुळे आणखी एक वेगळा मेसेज, आणखी एक वेगळा संदेश सुद्धा हा देण्याचा प्रयत्न आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था प्रमुख डॉक्टर समीर कामत यांनी याबद्दलची माहिती सुद्धा दिलेली आहे. अमेरिकन कंपनी GE एरोस्पेस आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या दोघांनी संयुक्तपणे यापैकी या विमानामध्ये जी इंजिनं वापरलेली आहेत ती इंजिनं बनवलेली आहेत आणि यापुढे सुद्धा हा इंजिनं बनवण्याचा उपक्रम सुरू राहणार आहे. आणि अमेरिकेकडून सुद्धा या सगळ्याला मंजुरी मिळालेली आहे. त्यामुळे ही जी उपकरणं आहेत या ज्या महत्त्वाचे जे पार्ट्स आहेत जे यामध्ये वापरले जाणार आहेत ते आता भारतामध्ये सुद्धा बनायला सुरुवात होती आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या सुखोई जेटमध्ये 30 मिनिटांचं उड्डाण सुद्धा करण्यात आलेलं आहे. तर फायर जेटच्या को पायलट त्या बनलेल्या आहेत. तर प्रतिभा पाटील ज्या भारताच्या माजी राष्ट्रपती होत्या त्यांच्यानंतर असं करणाऱ्या द्रौपदी मुर्मू या आता दुसऱ्या महिला राष्ट्रपती ठरलेल्या आहेत. तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 7 एप्रिल रोजी आसाममधल्या तेजपूर एअर फोर्स स्टेशनवरून सुखोई 30 MKI या फायटर जेटमधून 30 मिनिटांची वारी केलेली होती आणि त्यानंतर आता आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे काही फोटो बघतोय. त्यांनी सुद्धा तेजस मधून भरारी घेतलेली आहे. आणि या आधीची काही माहिती आपण बघतोय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुद्धा सुखोईमधून अशाच पद्धतीने उड्डाण केलेलं होतं आणि सुखोईमधून उड्डाण करणाऱ्या त्या देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती ठरलेल्या आहेत. तर त्याआधी माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी सुद्धा सुखोई हे जे भारतामधलं महत्त्वाचं विमान मानलं जातं आपल्या संरक्षण क्षेत्रातलं ते उडवलेलं होतं. आणि याविषयी बोलूयात. निवृत्त लष्करी अधिकारी सतीश ढगे सर आपल्या सोबत आहेत. सतीश सर, एक महत्त्वाचा संदेश देण्याचा सुद्धा हा प्रयत्न तुम्ही मानता का? कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः पायलट सीटवरती बसलेत. त्यांनी स्वतः भारतीय बनावटीचं हे तेजस विमान उड्डाण केलेलं आहे यामधून. नक्कीच याला 2 अँगल त्या ठिकाणी पाहिजे. एक आहे राजकीय अँगल आणि दुसरी गोष्ट जी आहे एक प्रकारे आमच्या आर्म्ड फोर्सेसला आपल्या लष्कराला जे आहे एक संदेश देण्याचा हा त्या ठिकाणी प्रयत्न आहे. मुळात फक्त एक गोष्ट आपण पाहू नये. 2014 पासून आतापर्यंत जर आपण पाहिलं असेल तर ज्या ज्या ठिकाणी आर्म्ड फोर्सेसला आणि देशाचा मनोबल उंच करण्याचा प्रयत्न ज्यावेळेस केला जातो त्यावेळेस निश्चित नरेंद्र मोदी हे आघाडीवर असतात. 2014 पासून आतापर्यंत प्रत्येक वर्षी दिवाळीच्या वेळेस मग अतिशय कडकड परिस्थितीमध्ये असणारे सियाचीन मध्ये असो किंवा फील्ड लेव्हलवर हार्ड फील्ड लेव्हल पोस्टिंग असणाऱ्या लोकांना किंवा आपल्या सैनिकांना भेटण्याचा प्रयत्न हे नरेंद्र मोदी त्या ठिकाणी करत असतात आणि त्याच्यामधून जे आहे एक प्रकारे संदेश देतात की या 15 लाखाच्या आर्म्ड फोर्सेस सोबत संपूर्ण भारत कशा प्रकारे त्या ठिकाणी उभा आहे. त्याचबरोबर LCA तेजस लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट तेजस यामध्ये जे आहे त्यांनी प्रवास करणं किंवा त्या ठिकाणी जे आहे त्यांनी त्या पायलटच्या सीटमध्ये बसणं हा जो आहे खरोखर एक स्ट्रॉंग संदेश हा जसा आपल्या जनतेला भारतीय जनतेला त्या ठिकाणी की आपण सगळे आमच्या आर्म्ड फोर्सेस सोबत आहे त्याचबरोबर आहे एक प्रकारे इनडिरेक्टली हा आंतरराष्ट्रीय समुदायाला सुद्धा तो ठिकाणी संदेश आहे. दुसऱ्या अँगल जर आपण पाहिलं तर बऱ्याच लोकांना हे आवडणार नाही की एक प्रकारे ज्याला आपण म्हणू की म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट यामध्ये नरेंद्र मोदी राजकीय दृष्ट्या त्यांचा हात त्या ठिकाणी धरू शकत नाही. त्याचाही हा एक भाग आहे असं जर आपण म्हटलं तर ते ठरू नये. अगदी. खूप खूप धन्यवाद सतीश सर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडीनंतर बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. पाहत रहा पुढारी न्यूज.